सीमा विरा कर्वे, औरंगाबाद सिटी केंद्र। मी 2000 सालापासून बापूंकडे येते, 18 वर्ष झालेली आहेत। तर पहिला अनुभव मी माझा स्वतःचा सांगते आहे की शिरपूरला मुंजीचे विधी सांगण्यासाठी मी आणि माझी मुलगी गेलेलो होतो। तर तिथे विधी सांगून झाल्यानंतर रिटर्न येताना 40 गावच्या बस स्टँडवरती मी बाथरूमसाठी उतरले। तर तिथे काही आपल्याला बाथरूम माहीत नव्हतं, कारण अननोन एरिया होता। आजूबाजूला चौकशी केली तर कोणीच सांगायला तयार नाही। फक्त एका जणांनी हात करून सांगितलं की तुम्ही डावीकडे जा। तिकडे गेले, खूप काळोख होता, सगळं कन्स्ट्रक्शनचं सामान पडलेलं होतं। तर त्या सामानात कुठेतरी दगड होता, तो ठेच लागली मी आणि जोरात गटारात पडले। गटारात पूर्णपणे बुडाले, दोन्ही हात फक्त वर होते आणि इतका चिखल आणि खराब होतं सगळं की दोन्ही हात समोरच्या दगडावर खूप जोरात आपटले गेले। ते आपटल्यानंतर मी त्या क्षणाला बापू म्हणून जोरात हाक मारली आणि नकळत कुठेतरी मला त्या काळोखात सुद्धा एक छोटासा दगड दिसला आणि त्या दगडाला धरून मी कशीबशी वर आले। पूर्ण चिखलांनी आणि त्या घाणीने भरलेली होते, हात ओले झाले होते। बस सुटायला लागली म्हणून मुलीने आवाज दिला, आई अगं बस सुटतीये, चल लवकर। ती धावत आली, पाहते तर ती म्हणाली, आई हे काय झालं? म्हणलं अगं मी पडले, हात धुवायला पाणी मागत होते। तेवढ्यात एका गृहस्थाने हा संवाद ऐकला आणि ते म्हणाले की तुम्ही हात धुवून घ्या, मी गाडी थांबवतो। त्यांनी बस थांबवली आणि तोपर्यंत मी हात धुवून पटकन गाडीत गेले। माझ्या पायाला व्हेरिकोज वेन्सचा खूप त्रास आहे। तर मुलीला असं भीती वाटली की तिला काळजी वाटली की पायाला कुठेतरी दगडाचा धक्का वगैरे लागला की काय, कुठे नसेला काही त्रास झाला की काय। म्हणलं अगं तू काळजी करू नको, बापू होते ना, बापू मला काहीही होऊ देत नाहीत, तू माझी काळजी करू नको, सगळं बापूंवर सोड, घरी गेल्यावर बघू काय ते। आणि घरी 11 वाजता पोचलो आणि आंघोळ वगैरे केली। पाहिलं तर सुईच्या टोका इतकं सुद्धा माझ्या पायाला लागलेलं नव्हतं। आणि त्या क्षणी म्हणजे आता आपण अंबज्ञ आणि नाथसंविद म्हणतो, पण त्या क्षणी बापूंचे शतशः आभार मानले, बापू तू वाचवलंस, अंबज्ञ।